आदित्य ठाकरे, तुमने तो दिल जीत लिया है, क्या क्या भाषण किया है. काय भाषण केलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी. काल सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जे भाषण केलं मुंबईमध्ये, अप्रतिम भाषण होतं. एकीकडे विरोधी पक्ष शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना नावं ठेवतात, परंतु ही जिम्मेदारी प्रत्येकाची आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे म्हटलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या भाषणाचं एक सार लक्षात घ्या. त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचं एक सार जे अत्यंत महत्त्वाचं आहे. आदित्य ठाकरे काय म्हटले मी पुढं सांगणारच आहे, परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं एक सार जे फार फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की मी नेता आहे असं समजू नका. लक्षात घ्या, मला काही नेतृत्व करायचं नाही, नेता करायचं नाही किंवा नेता व्हायचं नाही. ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्याची वेळ आली त्यावेळेस खरं तर संविधानिक पेच निर्माण झाला असता आणि उद्धव ठाकरे यांना काही काळ आणि एखाद वेळेस जर निकाल त्यांच्या बाजूने आला असता तर त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु अगदी कसलाही विचार न करता तात्काळ राजीनामा देऊन हसत बाहेर पडणारे मुख्यमंत्री म्हणजे खुर्चीचा मोह नाही. लक्षात घ्या, म्हणजे हे जीवन नेमकं कशा पद्धतीने आहे याचा अर्थ, जीवनाचा अर्थ जे आपण अध्यात्म म्हणतो, जे भारतीय जनता पार्टी जे अध्यात्म सांगत असते, अध्यात्म धर्म सांगत असते, परंतु तो धर्म जगण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे करत आहेत. धर्मामध्ये काय असतं? धर्मामध्ये तुम्हाला मोह नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे, आणि ते उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ना खुर्चीचा मोह आहे ना पदाचा अहंकार होता. मी मुख्यमंत्री राहिलेलो माणूस, कुठं काही भावना आहे का? अगदी सर्वसामान्यपणे अगदी एखादा सामान्य व्यक्ती जसा असतो, अगदी ज्याच्याकडे 1 एकर शेतीसुद्धा नाही, अगदी ज्याच्याकडे स्वतःचं राहायला घरसुद्धा नाही, इतका सामान्य व्यक्ती ज्याचा हातावर पोट आहे, एखादा व्यक्ती ज्याने दिवसभर काम केल्यानंतरच त्याच्या घरची चूल पेटते, इतका गरीब माणूस, तर त्या माणसाची जितकी सामान्य भावना असते तितकी सामान्य भावना उद्धव ठाकरे यांची आहे. कसलंही काय किती महत्त्वाचं वाक्य ते बोलले की मला पदाचा अहंकार नाही, म्हणजे तसं नाही बोलले ते, पण मला नेतृत्व करायचं नाही. लक्षात घ्या, तुम्ही सगळे नेते व्हा. तुम्ही बघा किती सर्वसामान्य लोकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्यच हे होतं. काय वैशिष्ट्य होतं? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्य होतं अगदी टपरी चालवणारा, अगदी शेतकऱ्याचा पोरगा, अगदी बांधावर बैल हाकणारा मुलगा, अगदी साधे व्यक्ती काय केले? आमदार केले, खासदार केले, नेते केले. आणि परत आज तीच वेळ आलेली आहे. आज परत एकदा उठून द्वेषाने उठण्याची वेळ आलेली आहे. आणि मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की एका तालुक्यामध्ये एकच आमदार असतो, मग त्यामध्ये आपला नंबर लागेल का? सगळं काही बघा, उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळं असताना सुद्धा त्यांना मोह नाही. त्यांना चिंता देशाची आहे, त्यांना चिंता संविधानाची आहे, येथील कायद्याची आहे, त्यांना चिंता धर्माची आहे. उद्धव ठाकरे यांना चिंता प्रभू रामचंद्राची आहे, रामाची आहे. हिंदुत्व जपलं गेलं पाहिजे आणि जे हिंदू आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे, हाताला काम भेटलं पाहिजे. अरे का जे हिंदू करतात त्या नेत्यांच्या घरची संपत्ती बघा, त्यांच्याकडे त्यांनी करोडो रुपये तुमच्या जीवावर कमवले आहेत. बंगला आहे, पैसा आहे, करोडो रुपयांच्या गाड्या आहेत, तरीसुद्धा त्यांना कमी पडत आहे. आणि तुमच्याकडे घरामध्ये गॅस संपला तर गॅसची टाकी भरून आणायला तुमच्याकडे पैसे नाहीत. आणि मग याची चिंता त्या भाजपच्या नेत्यांना नाही, तर ती चिंता उद्धव ठाकरे यांना आहे. उद्धव ठाकरे यांचं मत आहे, अगदी ठामपणे मत आहे की हाताला काम आणि मुखामध्ये राम. आपले तुकाराम महाराज माहीत आहेत? तुकाराम महाराज ज्यांची गाथा बुडवली होती ते तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काय म्हणतात तुकोबाराय? तुम्ही कामही करा म्हणजे रोजगार कमवा. लक्षात घ्या, तुकोबाराय किती महत्त्वाचं सांगतात तुकाराम महाराज. कामही करा आणि
मुखाने देवाचं नाव सुद्धा घ्या. हे हिंदुत्व म्हणजे तुकाराम महाराजांनी जे हिंदुत्व सांगितलं ते हिंदुत्व उद्धव ठाकरे सांगत आहेत. मग तुम्हाला ठरवण्याची वेळ आलेली आहे कोणतं हिंदुत्व. आणि यामध्ये आपला जो प्रश्न निर्माण झाला होता की एका तालुक्यामध्ये एकच आमदार असतो, मग आपला नंबर कधी येणार, म्हणजे तुमच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण होत आहे. अरे देशाचा विचार करा. आपल्यातीलच एखादा सामान्य कुणीतरी होईल, निमित्त मात्र असेल, तो तुमचा प्रतिनिधी असेल, एखाद्या वेळेस तुमचं कामही करणार नाही, परंतु तो देशाच्या बाजूने असेल, तो धर्माच्या बाजूने असेल, तो राम मंदिरात चोरी करणार नाही, तो संविधानाच्या बाजूने असेल, तो हुकुमशाही आणणार नाही. लक्षात घ्या, तो सर्वसामान्यांना न्याय भेटल यासाठी लढेल, असा प्रतिनिधी आपल्याला द्यायचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तुम्हालाच नेतृत्व करायचं आहे. बघा पब्लिकला सांगत आहेत. म्हणजे एखादा माणूस ज्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते, ज्यांचे वडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले आणि ते स्वतः मुख्यमंत्री होते, परंतु ते उद्धव ठाकरे मला नेता व्हायचंय, मला नेतृत्व करायचंय असं म्हणत नाहीत. तर तुम्ही नेते व्हा, तुम्ही नेतृत्व करा, मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. म्हणजे इतका चांगला माणूस आजच्या काळामध्ये राजकारणामध्ये कसा असू शकतो. इतका चांगला माणूस, इतका निष्कपट माणूस, इतका निर्मळ माणूस. राजकारण म्हटलं की गलिच्छ, कपटी, नीच, काय शब्द सुद्धा जिभेने घेऊ वाटत नाहीत. असे शब्द म्हणजे एकदम जो अगदी पाताळ यंत्री अण्णाजी दत्त होता का, त्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा अत्यंत द्वेष करणारा जो अण्णाजी दत्त होता, अण्णाजी पंत होता, तितकं पाताळ यंत्री राजकारणामध्ये असावं लागतं. परंतु एकीकडे बघा इतका निर्मळ, निष्कपट, आणि अशा माणसाला जर तुम्ही जाब विचारत असाल तुम्ही काय करता, अरे असलं काहीतरी पाताळ यंत्री करण्यापेक्षा, देशाचं वाटोळं करण्यापेक्षा, निसर्गाचं वाटोळं करण्यापेक्षा काही नाही केलेलं बरं. लोक म्हणत आहेत थांबवा, तुमचा विकास थांबवा, कारण तो विकास नसून भकास आहे. जिथं करायचं, जिथं पैसा द्यायचा तिथं पैसा नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसा नाही. आणि वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो रुपयांचे बॅनर लावायला पैसे आहेत. बघा तिथं म्हणजे जे गरजेचं नाही, वारकऱ्यांना अन्न द्या, पाणी द्या, सुविधा द्या, ॲम्ब्युलन्स द्या, ते महत्त्वाचं आहे. परंतु बॅनर महत्त्वाचा आहे का? बॅनर खाऊन पोट भरणार आहे का? किंवा स्वतःच्या प्रचाराच्या गाड्या, फोटो लावून गाड्या फिरवणं, त्या गाड्या काय कामाच्या? हे कळलं पाहिजे. आणि हे कळत नाही कारण आपण शहाणे व्हायला तयार नाहीत. आणि विषय होता आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा. अप्रतिम भाषण. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, सगळ्या भाषेवर प्रभुत्व, अभ्यास, अगदी बारीक सारीक सरकारी योजनांचा अभ्यास, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आदित्य ठाकरे यांचा आहे. म्हणजे काय असतं, आपण घराणेशाहीचे विरोधक आहोत. परंतु काय असतं, आता एखादा माणूस त्या घराण्यामध्ये जन्मला म्हणजे त्यांनी चूक केली का? तो जर सक्षम असेल, तो जर कॅपेबल असेल, त्याच्यामध्ये जर योग्यता असेल. आता तिकडे नितीश कुमार यादव यांचं पोरगं पाहिलं, कॅपेबल आहे का? नाही. 100% नाकारलं पाहिजे. लक्षात घ्या. परंतु जो कॅपेबल आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे, त्याला संधी दिली पाहिजे. आता पार्थ पवार, अजित पवार यांचे सुपुत्र एवढे कॅपेबल वाटत नाहीत. त्यांनी जर स्वतःला सिद्ध केलं तर वेगळी गोष्ट आहे. परंतु रोहित पवार कॅपेबल आहेत, संघर्ष करत आहेत, लढत आहेत. जो लढत आहे, ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, जो देशाचं भलं करू शकतो, अशा लोकांना संधी दिली पाहिजे. अशा लोकांच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. तुम्ही एकदा वेळ काढून भाषण पहा आणि दुसऱ्याच्या चॅनलवर नका पाहू. ह्या चॅनलवर पहा, ह्या चॅनलला मोठं करा, कारण हे चॅनल सत्याच्या बाजूने आहे. आम्ही काही भाजपचे विरोधक नाहीत. 2014ला भाजपला मतदान करणारी मी आहे. आम्ही काही भाजपच्या विरोधामध्ये नाही. हिंदू राष्ट्राचं समर्थन करणाऱ्यापैकी मी आहे. परंतु ते हिंदू राष्ट्र, प्रभू रामचंद्राच्या मंदिराला लुटणारं ते हिंदुत्व, ते हिंदू राष्ट्र नको आहे. आम्हाला हिंदू राष्ट्र हवं आहे. हाताला काम आणि मुखामध्ये राम. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त वेळ पहा.
जुने व्हिडिओ पहा, प्रत्येक व्हिडिओ पहा आणि वाटलं तर थँक्स बटनसुद्धा दाबा आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.